2024 संपून 2025 येत आहे. साला या वर्षी तरी मला वाटला का कोणती पोरगी तरी माझ्या आयुष्यात येईल, पण तसा काही झाला नाही. गण्या भाऊ, मला तर वाटतं देवानं आपल्यासाठी कोणती पोरगी बनवलं नसल रे. का माहित देव पोरगी आणि पोराचा लपडा जुडवत होता तेव्हा कोटी होतो तर मी. तुझा माहित नाही डेंग्या, पण मी तर नदीच्या काठावर हगायला गेलतो. पाण्यानं जशी तशरीफ धुत जाओ तसा देवानं जोड्या बनवणी सोडलं. देवाले सांगलोय का एमर्जन्सी होती म्हणून गेलो, पण देव माझ्यासारख्या साधारण माणसाची ऐकल काऊन? त्याची चूक देवाची नाही रे गण्या भाऊ. तुझा थुतुरच कार्या डुकरासारखा आहे तर देव तरी का करल? का डेंगू जले पे नमक छिलकता है. क्रिसमस गेला रे गण्या भाऊ. बढिया एक चिठ्ठी लिहून उशाच्या खाली ठेवलं होतं रे. म्हणलो सॅन्टा क्लास रात्री येईल आणि माझा गिफ्ट देईल मला. त्या चिठ्ठी मध्ये खाली लावतास रे डेंगू? रशियन नाही पण रशियन सारखी भारी पोरगी मिळू दे रे शांता बाबा. एक तरी मला लवर पटावा असं लिहिलं होतं रे गण्या भाऊ. पण शांता क्लास काही आला नाही रे. होऊ शकते क्रिसमस आपल्या बायकोसोबत मनवत असेल. काय जमाना आला रे डेंगू. रावणाकडे पुष्पक विमान होता म्हणून लोकायला काल्पनिक वाटते, आणि काल्पनिक शांता क्लास आभाळातून अरणीचा रथ घेऊन तुमच्या इच्छा पूर्ण करायला खाली येणार आहे. वा अबे, लोक म्हणतात म्हणून आपण मानाचा. लोक तर हेही म्हणतात का तू पागल न मी महापागल आहो म्हणून. बर हे सोड रे गण्या भाऊ, 31st ची पार्टी करून का? आता तसा केल्याशिवाय काय मन भर नाही. मग लाव का रे लाल्याला फोन. लाल्याले लाव आणि त्या काल्याले लाव. आठवणीनं त्याला पैसे सांगून देतो डेंगू, नाही तर घेईन करतेत. ते फुकटच खायच रे गण्या भाऊ. पार्टीचा नियोजन म्हणला तर आपल्या दोघालेच पाहा लागते. पार्टी मध्ये आपण मेनू का ठेवून रे? मेन्यू म्हणून तर असा राहिला जसा काय आपण रईस खानदानाची बिगडी हुई अवला जाऊन. टाटा अंबानी सारखा पैसा आहे आपल्याकडे. चुपचाप 4 किलो मटन घेऊ, 4 जण आहे मंदी. बाकी अमृत पाणीची सोय तर लाल्या लावत बसल. लाल्याकडे फुटी कवडी नाही रे डेंगू. तो कशी सोय लावल? रात्री 12 वाजले का दुकानाचे शेटर बंद होते आणि लाल्या चोरी करायला तर तुला माहितच आहे कसा हुशार आहे. मला तर वाटते लाल्या मागच्या जन्मात चोर होता बे. का माहित भाऊ. मागच्या वेळेसचे चिकन मसाला खडा मसाला वाचला होता का रे डेंगू? का यावेळेस नवीन घ्यावा लागल? मी तर म्हणतो नवीन घेऊन टाकू गण्या भाऊ. नवीन घेण्यापेक्षा सवितीच्या घरून मागून ना. सविती आणि माझी फ्रेंडशिप आता राहिली नाही रे गण्या भाऊ. पण माझा तर लबडा आहे. अबे तू आताच म्हणलास ना रे का पोरगी नाही पटली म्हणून. कोणती? हा पोरगी पटलीच आहे पण नावापुरती. हात आणि बोट दोन्ही नाही लावू दे. लाल्याचा गळा दाब बरे डेंगू. वाघ डकारी मारल्यासारखा घोरून राहिला. शिमरन नको जाऊ ना मला सोडून. हा काल्या होऊन गेला यार एक आयटम. साला वर्षात दिवस जेवढे आहेत तेवढे अर्धे पोरी तर यानं फिरवलं. कारा कुरा असून याला पोरगी पटत कशी होती? ह्याच प्रश्नाचा उत्तर शोधू शोधू मी 12वी नापास झालो रे गण्या भाऊ. मला तर वाटते डेंग्या हा कांडी करते. याचा आजाही वैधच होता. होऊ शकते. याच्या बॅगामध्ये मी ना लिंबू मिरची पाहिलं होतं गण्या भाऊ, आणि 2-4 केसही दिसले लंबेवाले. लिंबू मिरची वरून आठवण आला डेंग्या. मटणासोबत खावायला तर मी लिंबू आणलोच नाही. एक काम करजो, या काल्याच्या बॅग मधून लिंबू मिरची काढजो. मी नाही खात गण्या भाऊ. पोरीले वश करा तर आपल्याला वश करल, आणि नाही ते कृत्य आपल्यासोबत करतच राहील. पण आपल्याला काही समजून नाही. खदारली का रे मटन. लाल्या तू येते झोपा काढायला आलास का बे? मंगांडावचा आम्ही येते स्वयंपाक बनवत आहोत. नाही जास्त कमीत कमी काड्यात आणून दे. सिमरन डेंग्या मटन मसाल्याच्या पुड्या घेऊन आण बरं. सवितीनं दिलं नाही असाय तुला सविती वर्षभर देतेस कोटी. जा दुकानात जा, चिकन मटन मसाल्याची पुडी घेऊन ये आणि येता सांबार आणजो. बिना सांबारानं मटणी मध्ये मजा नाहीये. गण्या भाऊ आपण चिकन बनवत आहोत का मटन रे? पिस तुला कायचे दिसले? कुत्र्याचे. कुत्रा मटन? पार्टी मध्ये पैसे नाही दिलून तर का झाला रे गण्या भाऊ? माणुसकीच्या नातानं बकरा कोंबडा जरी जरा सीधा कुत्रा आणलास. हे अपेक्षा नव्हती सिमरन तुझ्याकडून. बकऱ्याची मटन हो कुकर मध्ये मांडायला पाहिजे रे, लवकर शिजली असती. कुकरचा वाल गेलाय, शिटीच नाही वाजत. एक घे, काल्यानं सिटी वाजवलं. कमी पादा बे. नाकातले केस तर पहिलेच जडले आहेत, आता डोक्यावरचे केसही लाल होऊन राहिले तुमच्या पादन. ह्या मडक्यामध्ये कवरिक शिजवत राहून जवरिक शिज नाही भाऊ. तवरिक तर दुसरा वर्ष लागल रे. तुम्ही तिघच्या तिघही मला पुरे बैल दिसता. सिमरन प्लीज यार, याला कोलतीला होतो मी डेंग्या. आता काम करायचे ते दोघे हुताने पडलेत. यायचा का ठेका धरून ठेवला का बे मी ना? आलो तेव्हापासून हा आण तो आण मटन मी सांगतो, आणि आता रांधूही मीच. हे दोघं का पाटील होत का गावचे? येऊन मार टसून आहेत. जाऊ दे ना गण्या भाऊ, आहो ना मी. तू राहून का करतायस बे? रस्सा करावाला पाणी दे म्हणलो तर घरी जाऊन बिस्कुट खाऊन आलास. एवढे नेट लागे पोरं तर मी कधी पाहिलो नाही बा. मटन खदरली रे बापू. उठा जेवाले या. खाऊन घेऊन सप्पा झाला ना. आता भांडे कोण घासल रे गण्या भाऊ? आता भांडे मीच घासू? मग तू नाही तर कोण घासल? मला ते नसे माहित, पण भांडे घासून द्या माझे. ते कार्य भांडे पाहून माझी बाय मला घरीच नाही घे. तर अंधारात जाजो ना कार्या. अंधारात दिसतेस कोटी. हे पाय गण्या भाऊ, असा परत नको जाऊ. असा कसा परल याचा चांगला धरून ठेवलं ना मी. लाल्या काल्या डेंग्या, तुम्हाला थोडीशी तरी शरम वाटते का? मटन घेऊन आणण्यापासून तर मटन बनवण्यापर्यंत मीनच काम केलो, तर नवल नाही झाला गण्या भाऊ. मीनं तर पुरे पैसे दिलो. मीनं तर काय आणून दिलो, आणि माझ्या घरचे भांडे होते
आम्ही तिघाने काहीतरी केलून तवास कोटीत आपली पार्टी झाली. भांडे घासाच्या टायमात तू कोटी फरार होत होतास. लोकायला मित्र भेटावा, पण तुमच्यासारखे नाही रे बा. माझ्या हाताला फोडे आलेत, मी नाही घासू शकत भांडे. तू नाही तर कोण घासल? लाल्या. मी शाळा शिकणारा माणूस भांडे घासीन? शोभते का रे गण्या भाऊ? मग मी नाही घासत, हा काल्या घासल. माझ्याच घरचे भांडे न मीच घासू? चे आयले पत्ती कमी. मी नाही घासत, हा डेंगू घासल. मग मी बिना पैशानं पार्टी तरी झाली असती का? किती खर्च आला तुम्हाला माहित तरी आहे? पुरे 2,25,000. एवढ्या पैशामध्ये तर माझ्या घरच्यानं हप्ताभर मटण खाल्ला असता. पण मी त्याचा विचार केलो का? नाही. म्हणलो माझे मित्र आहेत, गरीब आहेत तर का झाला, पैसे पुरवतो मी, बिचारे पार्टी करतील. तर आता तुम्ही मला अशी अवकात दाखवून राहिला? पैसेवाला माणूस भांडे घासल? मग जाऊ दे, हा गण्या भाऊच भांडे घासल. कव्वल फेकून मारतो लाल्या तुझ्या कपाराला. माझी काही रेपुटेशन आहे का नाही? 4 मोठ्या लोकांत उठणं बसणार आहे ते माझा. मी भांडे घासीन? मग भाजी मंदी तुन वाघमारे मसाला खाऊन नाही टाकला सर गण्या भाऊ? पहिलेच खडा मसाला जास्त टाकलो होतो. निस्ता मसाला खाऊन तर मुडव्याधीचा प्रॉब्लेम होऊ शकते ना. प्रॉब्लेम झाला असता तर झाला असता गण्या भाऊ, पण भाजी खराब बनवून तुन पार्टीची पुरी मजा उडवून टाकलास. याला आपण रूम मध्ये बेंडून मारू? नाही नाही नाही, आपण याला भांडेच घासवू. मित्र होवा का दुश्मन? फक्त भाजी खराब झाली म्हणून कोण मारते वे? मग का तर भाजी चांगली नाही बनली म्हणजे पैसे फुकटचेच गेले ना. नाही जमत कायले बनवतो म्हणतेस वे? मार सांगत फिरत होता का मी मुंबईच्या एका हॉटेल मध्ये कुक होतो. हा अन कुक वैदाले बोलून मारू का फूक? तुम्हाला सांगतो, या गण्यानं कांदे मुळे नाही आणलं, पैसे दिला होतास. मग डेंगणीच्या मटन किती रुपये किलो आहे ते तुला माहित आहे का? त्यात त्या मसाल्याच्या पुड्या 20 रुपये उधार मागून तर तो सामार घेतलो मी ना. हे बाय, मी तुला पहिलेच सांगतो गण्या भाऊ, मला डेंगणीच्या नको म्हणू. याला बेंडारे रूम मध्ये याचा चांगला पिळसऊ. पाय डेंग्या, मला रागीन आला ना तर या पार्टीच्या भांड्यासकट तुझ्या घरचे भांडे घासतो. साईडला हो काल्या, तुझ्या घरचे भांडे धुवायचे असतील तर ते यान. ए पाय राजा, तुले सांगतो मी, आता या नवीन वर्षामध्ये मी कोणतेच मित्र नाही बनवीन. बरं, या चांगला राहीन, अभ्यास करीन ना, आपल्या सुट्टीच्या वेळेस ह्या मशिराकाला येत जाईन. बो, म्हणजे नवीन वर्षाले सुधारतो म्हणतेस नाही? हो, मी ना आता पूर्ण दृढ निश्चय केलो. कालपासून तर वऱ्यावरी पूर्ण A to Z सुधराचा म्हणून. ना खर्रा खाईन ना दारू पिन, पेईन तर फक्त स्प्राईट, तेही पूर्ण टाईट. मी यार गण्या भाऊ यावेळेस जिम लावतो रे. पोट कसा का प्रेग्नेंट असल्यासारखा बाहेर निघून राहिला. का केला का बे कोणी? नाही तर नाही रे गण्या भाऊ, तू पाय ना पुढच्या वर्षी मला कसा दिसतो तर पुरा बॉडी बिल्डर. आता नवीन वर्षात पुरा सुधराचाच विचार केला मी. जुन्या मित्रासोबत कॉन्टॅक्ट मोडतो. कोणी खर्रा धर म्हणला ना तर त्याला तोंडावर नाही म्हणतो. अरे माझ्याकडे खर्रा आहे पाय, दाखव भाषा 2 खांडी. तू तर कान सोडणार होतास ना गण्या भाऊ? तर पुसून खातो ना लेका. तसा येते आपण दोघं जाऊन, कोणाला माहित होते दे. हे असाच मशी राखशील तर तुला पोरगी कोण देईल बे? नाही कोणी देईल तर लपडा करून घरी आणावाचा. आणि तसाही मी होप नाही ठेवलो का मला कोणी पोरगी देईल म्हणून. काऊन तर तूच पाय ना, गावचा राम्या इंजिनियर झाला, 23,500 पगार आहे त्याला. पोरगी पावायला गेला तर पोरीचा बाप शेती आहे का म्हणे. तर राम्याकडे तर शेती आहे. होती आहे नाही, जमीन विकलन. जमीन विकून जे पैसे भेटले त्याच्यानं ते ड्युटी लावलं. तुला काय वाटला राम्या शिकून इंजिनियर झाला? त्याची तब्येत तरी भरते का? ॲपलची स्पेलिंग NEWTON सांगते. ॲपल न्यूटन हा तर फिजिक्स झाला रे. फिजिक्स राहू का केमिस्ट्री? दिवसा राखाचा भशी आणि रात्री बनाचा मिस्त्री. कवचा धरला का माराचा लोकांच्या घराला प्लास्टर. लग्नाला पोरगी पाहिजे म्हणून लावाचा घराला पोस्टर. मग ऐका नाही आयडिया मास्टर. तू नाही बदलू शकस रे गण्या भाऊ. तू पाय ना, नवीन वर्ष लागू तर दे. अबे 25 तर 1 तारीख आहे, तर 2 तारखेपासून पाय. पहिला दिवस तर देवही माफ करते. अज्जत सकाळी मंदिरात जाऊन आलो, 50चा नारळ घेतलो, 1 झेंडूचा आणि 2 जास्वंदाचे फुलं आणि बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर मांडून सांगलो त्या देवाला का तू न माझी वर्त जोडी नाही बनवलास ना, तर तू पाय आता खाली एवढा बदलीन का पृथ्वीवर तू साक्षात येशील माझी जोडी बनवाल. एवढा कॉन्फिडन्स ठेवा लागते राजा. नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची आहे मला. बिलकुल शुभ. गण्या, माझ्या पाकिट मधले पैसे तू न काऊन चोरलास? आता म्हणू नको का मीनं नाही चोरलो म्हणून. मी तुझी बॅग चेक केलो, पण पप्पा मीनं तर पैसे बॅग मध्ये ठेवलो नाही. बॅग मध्ये मला बिडीचे पाकिट दिसले. पैसे चोरी करून तू बिड्या घेतेस? नवीन वर्षाला चांगली सुरुवात होईल म्हणलो तर पहिल्याच दिवशी कांड झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा अशुभ होईल तर वर्षभरात आयुष्याला किती घोडे लागतात का? दिवस वार हप्ता महिना पुरा वर्ष बदलून जाईल, पण तू नाही बदलू शकस गण्या.